खरंय तुमचं. महाराज साहेबांकडे पाहून जीव कासावीस होतो. ते येतील ना कोमातून बाहेर की? राजकुमारींनी सचिंत नजरेने वर महाराजांच्या दालनाकडे नजर टाकली. मीही वर पाहिलं. तिथला दिवा अजूनही तेवत होता. अचानक एक सावली आत आली आणि हळूहळू महाराजांच्या पलंगाजवळ जाऊ लागली. ते पाहताच आम्ही दोघं क्षणाचाही विलंब न करता पुन्हा महालात धावलो. अवघ्या 30-35 सेकंदात त्यांच्या दालनापाशी गेलो. दारावर डुलक्या घेणारे अंगरक्षक अचानक जागे झाले आणि वाट अडवू लागले, पण माझ्या मागे गार्गीला पाहताच अदबीने बाजूला झाले. आम्ही दार ढकलून आत गेलो आणि तेव्हाच एका काळ्या आकृतीने खिडकीबाहेर झेप घेतली. मी वेगाने खिडकीकडे धावलो. बाहेर पाहिलं. कोणीच नव्हतं. फक्त एक मोठं वटवाघूळ खिडकीजवळून उडत गेलं आणि दूर अंधारात गडप झालं. इतकं मोठं वटवाघूळ मी आधी कधीच पाहिलं नव्हतं. गार्गी महाराजांजवळ पोचली होती. तिने नीट सर्व तपासलं. सुदैवाने त्यांना काही झालं नव्हतं. काही करण्या इतका वेळच त्या अज्ञात आकृतीला मिळाला नव्हता. नशीब आम्ही जागे होतो म्हणून संभाव्य घातपात टळला. महाराजांवरचा हा दुसरा हल्ला. आता मात्र राजकुमारी खवळली. तिने अंगरक्षकांना फैलावर घेतलं. महाराजांनी दिलेल्या मोकळीकीचा इतकाही गैरफायदा घेऊ नका की त्यांच्या जीवावरच बेतेल. ही दुसरी वेळ झाली. तुम्ही दारावर उभे असताना कुणी महाराजांच्या शयनकक्षात पोचलंच कसं? यापुढे कोणतीही चूक माफ केली जाणार नाही. थोडी जरी कुचराई केलीत तरी महालाबाहेर काढले जाल आणि ज्यांना महालाने वाऱ्यावर सोडलंय त्यांना या राज्यात कोणीच वाली नाही हे तुम्हाला ठाऊकच असेल. हा गजहब ऐकून महालातील इतर लोकही जागे झाले. खालच्याच मजल्यावर शयनकक्ष असलेले रॉजर आणि इरावती सुद्धा तिथे येऊन पोचले. त्यांना काय घडलं ते पुन्हा सांगावं लागलं. बघ ताई, तुला आधीच म्हटलं होतं ना मी, हा कुठला घातपात नाही, घौल शापाचा परिणाम आहे. राजपंडितांना बोलावून घे. आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करायला हवं. इरावती घाबरी घुबरी होत म्हणाली. रॉजरने तिला सांभाळलं. सर्वजण महाराजांच्या पलंगाभोवती वेढा घालून उभे असताना मी बारीक नजरेने तो शाही शयनकक्ष न्याहाळत होतो. दारावर खिडकीवर बोटांचे ठसे सापडतील असे वाटले होते, पण प्रत्यक्षात काहीच आढळलं नाही. राजकुमारीजी, महाराजांच्या शयनकक्षाबाहेर आणखी 2 अंगरक्षक तैनात करावेत असे मला वाटते आणि 2 महालामागच्या बागेतही असावेत, म्हणजे यापुढे खिडकीतून हल्ला होण्याची शक्यता टाळता येईल, मी सुचवलं. पण मी म्हणते, तुम्ही इथे असताना झालाच कसा हल्ला? तुम्ही काय करत होतात? इरावती रागाने ओरडली. आवाज खाली ठेव इरा, ते अतिथी आहेत आपले. त्यांनीच हल्लेखोराला आधी पाहिलं आणि इथे विद्युत वेगाने पोचले. ते नसते तर काही खरं नव्हतं. गार्गीने इराला दटावलं. माफ करा, चूक झाली. इराने पटकन माफी मागितली. काही हरकत नाही. होतं असं. जवळच्या माणसाचा जीव धोक्यात असला की आपलाही जीव कासावीस होतो. काय करावं ते कळत नाही, मी शांतपणे म्हटलं. मग इरावती आणि रॉजरने महाराजांच्या नाडीचे ठोके, रक्तदाब वगैरे चेक केला. सगळं काही सामान्य होतं. मी सांगितल्याप्रमाणे गार्गीने आणखी अंगरक्षक तैनात केले. सर्व आटपून ती तिच्या कक्षात निघून गेली. त्याआधी तिने इरावतीच्या वतीने पुन्हा एकदा माफी मागितली. मी हसून त्याची गरज नसल्याचं म्हटलं. माझ्या शयनकक्षात पोचलो तेव्हा पहाटेचे 4 वाजले होते. स्वतःला या देशातला नंबर 1 डिटेक्टिव्ह म्हणून घेणारा मनुष्य शेजारच्या दालनात घोरत पडला होता. त्याच्या घोरण्याचा आवाज दाराच्या बाहेरही ऐकू येत होता. पहाटेची वेळ मग ती कुठल्याही ऋतूतली असू देत, अगदी शांत आणि गारेगार असते. झोपण्यासाठी उत्तम वेळ हीच. मलाही लगेच पडल्या पडल्या झोप लागली. अरे उठ, झोपतोस काय? तपास करायला आलायस की झोपायला? सचिन माझ्या अंगावरची चादर ओढत म्हणाला. शेजारी विशाल सुद्धा उभा होता. रात्री काय काय घडलं आणि मी पहाटे झोपलोय हे त्यांना ठाऊकच नसावं. ते सगळं थोडक्यात सांगितलं. म्हणजे
महाराजांवर वटवाघळाने हल्ला केलाय असं म्हणायचंय का तुला? साला मागच्या 3 वर्षांपासून फारच धुमाकूळ घातलाय या वटवाघळांनी जगभर. चायला सूप प्यायचं चिनी लोकांनी आणि भोगतोय आम्ही. सचिन बोलता बोलता कुठून कुठे पोचला. वटवाघळानेच हल्ला केला असं नाही म्हणत मी, पण मी पोचलो तेव्हा खिडकीबाहेर दिसलं एक मोठं वटवाघूळ. मी पुन्हा सांगितलं. अस्मादिकांना वाटते तो वटवाघूळ मानव अर्थात बॅटमॅन असावा. विशालने विनोद केला, पण कुणीच हसलं नाही. तेवढ्यात दारावर टकटक झाली. आम्ही सावरून बसलो. दासी मालविका चहा आणि फराळ घेऊन आली होती. सचिनने लगेच केस नीटनेटके केले. आणखी काही लागलं तर नक्की सांगा असं बोलून तिने सचिनकडे एक चोरटा कटाक्ष टाकला आणि निघून गेली. बरं झालं नाश्ता रूमवरच मागवला ते. तिथे राजकुमारींसमोर काटा चमच्यांची कसरत करून माझी भूकच मरते. समोर इतके चमचमीत पदार्थ असतात पण एक धड खाता येत नाही. 2 दिवसात किती वाळलो बघा मी. सचिन कुरकुरला. सत्यकथन केलेस सेवका. तोळाभर मांस घटल्यासारखे वाटत आहे अस्मादिकांना तुझ्या देहयष्टीवर. विशालने टोमणा मारला. यष्टी नाही मिळणार इथे. संप चालू आहे. सचिनने ब्रेडवर लोणी फासत म्हटलं. त्याला काही कळलंच नसावं. चहा नाश्ता करून तयार होऊन आम्ही दिवाणखान्यात गेलो. तिथे भारी धावपळ सुरू होती. इरावतीने घौलशापाचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी राजपंडितांना बोलावलं होतं. बैठकीची खास व्यवस्था करण्यात आली होती. आमच्यासाठीही आसने टाकण्यात आली. माफ करा राजकुमारीजी, पण अशा नाजूक कौटुंबिक चर्चेत बाहेरच्यांनी सहभाग घ्यावा हे मला पटत नाही. प्रधानजींनी आमच्या उपस्थितीवर हरकत घेतली. प्रधानजी, राजमहालात घडणाऱ्या या अनाकलनीय गोष्टींची उकल करण्यासाठीच तर आम्ही त्यांना बोलावलंय. त्यांच्यापासून काही दडवून ठेवता कामा नये, अन्यथा ते तपास कसा करतील? गार्गीने आमची बाजू घेतली. राजकुमारी गार्गी, इरावती, रॉजर, प्रधानजी, आम्ही 3 आणि एका कोपऱ्यात दासी मालविका एवढेच फक्त दिवाणखान्यात थांबलो. थोड्याच वेळात राजपंडितजी आले. त्यांनी काही मिनिटे राजघराण्यातील सर्व व्यक्तींच्या कुंडल्या टक लावून पाहिल्या. मग मान हलवत म्हणाले, घौलशापाचा कायमचा बंदोबस्त करणं कठीण आहे राजकुमारीजी. महाराजांच्या कुंडलीत या शापाची दाट छाया आहे. राजघराण्यातील पुरुषांमागे हा घौल कायम राहणारच. आणि स्त्रियांचं काय? त्या आहेत ना घौलशापापासून मुक्त. बाबांनी तसंही ताईलाच राजगादीचा वारस नेमलंय. तिचा राज्याभिषेक घडवून आणला तर? इराने विचारलं. पंडितजींनी राजकुमारी गार्गीची कुंडली पुन्हा एकदा नीट नजरेखालून काढली. हो, आहे राजकुमारींच्या कुंडलीत राजयोग. घौलशाप स्त्रियांना बाधत नाही. पण पंडितजी थबकले. पण काय पंडितजी? गार्गीने विचारलं. राजकुमारीजी, तुम्ही राजगादीवर बसल्यास तुमचे विवाह सौख्य धोक्यात येईल. घौलशापाचा थेट परिणाम तुमच्या भावी जोडीदारावर होण्याचा संभव आहे. राज्याभिषेक किंवा विवाह सुख यापैकी एकच योग तुमच्या वाट्याला येतोय, पंडितजी म्हणाले. हे ऐकताच सर्व चिडीचूप झाले. रॉजरला सगळेच काही कळत नव्हते, म्हणून इरावती जे चाललंय त्याचा इंग्रजी अनुवाद करून त्याच्या कानात सांगत होती. आम्ही विचार करू पंडितजी. महाराज साहेबांची काळजी आणि राज्याचं कल्याण यापेक्षा महत्त्वाचं सध्या तरी काही नाही आमच्या आयुष्यात, गार्गीने करारी डोळ्याने म्हटलं. राजपंडितांनी निरोप घेतला. मग गार्गीही उठून आपल्या दालनात गेली. सभा संपली. त्या दुपारी आणि रात्रीही शाही भोजनाच्या वेळी सर्व गप्पच होते. महालाच्या प्रसन्न वातावरणावर घौलशापाची काळी सावलीत जणू दाटून आली असावी. जोडीदारासोबत प्रणयाच्या सुखासीन तलावात जलक्रीडा करण्याच्या वयात गार्गीवर राज्याची जबाबदारी येऊन पडली होती. तरीही भावी आयुष्याची स्वप्ने रंगवत ही कठीण वेळ तिने पार पाडली असती. पण अचानक पंडितजींनी येऊन तिच्या स्वप्नांनाच घौलशापाची दृष्ट लागली आहे हे सांगितलं. सिंहासने दुरून सोन्याची दिसत असली तरी प्रत्यक्षात ती काट्यांनीच बनलेली असतात हे फक्त त्यांच्यावर बसणाऱ्यांनाच जाणवतं. राजसिंहासन की विवाह हा यक्ष प्रश्न राजकुमारी गार्गी समोर होता. ती सत्तालोलूप नव्हती. महाराज साहेबांची प्रकृती पूर्णपणे बरी असती तर तिने सिंहासनाचा विचारही केला नसता.
इतर कुठल्याही तरुणीप्रमाणे प्रेमाची, संसार सुखाची स्वप्नेच तिला अधिक प्रिय होती. पण सध्या तरी त्या स्वप्नांना मनाच्या अंधाऱ्या तळघरात बंद करून राज्याचा, राजमहालाचा डोलारा सांभाळणं तिला आवश्यक वाटत होतं. तो प्रचंड कंटाळवाणा दिवस संपता संपेना. आम्ही त्या दिवशी महालातील नोकरांची, अंगरक्षकांची थोडीफार चौकशी केली, पण त्यातून फारसं काही हाती लागलं नाही. मी वेळी अवेळी महाराजांच्या कक्षातही फेरी मारत असे. त्यांच्या तब्येतीतील सुधारणा, त्यांना दिली जाणारी औषधं यांची नोंद ठेवत असे. त्या रात्री कंटाळून 11 वाजताच बिछाण्यावर पडलो. झोप लागेल की नाही याची शाश्वती नव्हती, म्हणून पुस्तक वाचायला घेतलं. 4-5 पानांनंतर डोळे जड वाटू लागले. झोपेपुढे पूर्ण शरणागती पत्करणार तेव्हाच पुन्हा दाराबाहेर पैंजणांचा आवाज ऐकू आला आणि माझी झोप खाडकन उडाली. मी पटकन उठलो. दार उघडण्याचा अजिबात आवाज न करता बाहेर पडलो. मार्गिकेत अंधार होता. कुणीतरी जाणून बुजून दिवे घालवले असावेत. त्या अंधारातच तो पैंजणांचा गूढ आवाज पुढे पुढे जात होता. मी त्या आवाजाचा पाठलाग केला आणि अंधारात हरवलो. ही लांबच लांब मार्गिका अतिथीगृहातल्या सर्व दालनांना जोडत होती. पुढे जाऊन बागेकडे उघडणाऱ्या एका मोठ्या बाल्कनीजवळ जाऊन संपत होती. पण मध्यातच कुठेतरी तो पैंजणांचा आवाज थबकला. मी गोंधळलो. काहीच दिसत नव्हतं. सोबत विजेरीही नव्हती. या महालातील मंजुलिका माझ्याबरोबर आंधळी कोशिंबीर खेळू पाहते आहे की लपंडाव. तेवढ्यात एका बंद दालनातून अस्पष्ट कुजबूज ऐकू आली. मी दाराला कान लावला. 2 माणसं दबक्या आवाजात वाद घालत असावीत असं वाटलं. मी तुला 2 वेळा संधी दिली होती, पण काय झालं? तो म्हातारा अजूनही जिवंतच आहे ना? कोणीतरी रागाने पुटपुटलं. चूक झाली सरकार, चूक झाली. आणखी एक संधी द्या. यावेळी नक्कीच त्याचं काम तमाम करेन. उत्तर मिळालं. राजमहालात हे काय भयंकर षडयंत्र चालू आहे आणि कोण करतंय हे सगळं? या कटाचा पर्दाफाश व्हायलाच हवा. मी पूर्ण जोर लावून ते दार ढकललं. त्याबरोबर अंधारातून कितीतरी वटवाघळं उडून माझ्या अंगावर आली. मी दचकून डोळ्यांसमोर हात धरला. भयंकर गदारोळ करत ती वटवाघळं मार्गिकेमधून बागेकडे उडत गेली. दालन मोकळं झालं. पण आता तिथे कोणीच नव्हतं. म्हणजे ही वटवाघळेच एकमेकांशी गप्पा मारत होती की काय? मी त्या दालनात शिरलो. दिव्याचं बटण सापडेना म्हणून अंधारातच चाचपडू लागलो. इथे नक्कीच कुठेतरी छुपा दरवाजा असावा. तिथूनच ती कारस्थानी मंडळी पसार झाली असावीत. मी तो छुपा दरवाजा शोधू लागलो, पण काहीच आढळेना. एवढ्यात छतावरून एक भयप्रद गुरगुर ऐकू आली. वर पाहिलं तर एक काळी आकृती उलटी लटकलेली, भयंकर पिवळ्या डोळ्यांनी माझ्याकडेच पाहत असलेली. ते जवळपास माझ्याच उंचीचं एक वटवाघूळ होतं. मला विचार करण्याचाही अवधी न देता ते आपले पारदर्शी कातडी पंख फडफडवत अंगावर आलं. मी दचकून डोळे मिटले आणि जोराने किंचाळलो. मग गर्भगळीत होऊन बिछाण्यावर उठून बसलो. पुन्हा एक भयंकर स्वप्न. पण या स्वप्नाचा अर्थ काय? अजूनही रात्रीचे 3च वाजले होते. मी पुन्हा झोपण्याचा प्रयत्न केला, पण डोळा लागलाच नाही. मग उठून महालात एक फेरफटका मारला. बागेतही गेलो. पेंगणाऱ्या अंगरक्षकांना सावध केलं. पुन्हा येऊन बिछाण्यावर पडलो. अर्ध्या तासाने छान झोप लागली. मालविका छानच आहे. हसते कधी कधी माझ्याकडे बघून, पण बोलायला गेलो की दूर पळते. सचिन आपलं दुःख विशालकडे बोलून दाखवत होता. पण तू जातोसच का तिच्या मागे? तिला स्वतःहून तुझ्याशी बोलावंसं वाटेल असं काहीतरी कर. मी सल्ला दिला. हे बोलायला ठीक आहे रे. तपस्या, जास्मिन, योगिनी, डेझी, आतापर्यंत किती पोरी भेटल्या, पण तू कधी चान्स दिलास का आम्हाला? जिथे तिथे आपलं मध्ये मध्ये. माझा चार्म त्यांच्या लक्षात येणार कसा? तू नसतास तर आतापर्यंत लग्न झालं असतं माझं एखादीशी. सचिनने आपल्या मोडलेल्या साखरपुड्याचा राग माझ्यावर काढायला सुरुवात केली. झालं बोलून. मित्रा, मी कधीच कोणाच्या मध्ये मध्ये आलो नव्हतो. त्यांच्यासोबत असताना मी असं काय वेगळं करायचो जे तुमच्यासोबत असताना करायचो नाही? मी विचारलं. तसं काही आठवत तर नाही, सचिनने विचार करून सांगितलं. मग हेच तर सिक्रेट आहे.
बहुतांश तरुण तुझ्यासारखीच चूक करतात. एखादी तरुणी दिसली की आपण किती रुबाबदार, श्रीमंत, चांगले, काळजी करणारे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. प्रत्यक्षात तसे नसले तरी पुरुषांना ओळखण्याची नैसर्गिक कुवत लाभलेल्या स्त्रिया हा आटापिटा लगेचच ओळखतात. त्यांना रस नसलेल्या पुरुषांना टाळतात. क्वचितच काही स्त्रिया, बहुतेक वेळा अल्लड वयातील तरुणी, पुरुषांच्या या वरवरच्या दिखाव्याला, बोलण्याला भुलतात. त्यांच्याकडे आकर्षित होतात. काही दिवसांनी त्यांचं खरं रूप समोर आलं की डोळ्यांवरची झापडं उतरतात. मग नात्यात, संसारात कुरबुरी सुरू होतात. म्हणूनच कुणाला खुश करण्यासाठी आपण जसे नाही तसे दाखवण्याचा आटापिटा करूच नये. खरं प्रेम तर एखाद्याला त्याच्या सर्व गुणदोषांसह स्वीकारण्यात असतं मित्रा. म्हणूनच स्त्री पुरुष कोणीही असो, मी माझा स्वभाव धर्म बदलत नाही. कारण खोटा चेहरा दाखवून कुणाला भुलवणं माझा उद्देश नाहीच. ज्यांना मी आवडतो त्यांनी मला माझ्या सर्व त्रुटींसह स्वीकारावं. मीही त्यांना त्यांच्या सर्व गुणदोषांसहित स्वीकारेन. जसं 9 घोस्टने एकमेकांना स्वीकारलंय. परफेक्ट असं या जगात कुणीच नसतं. मी माझं प्रेमावरचं भाषण संपवलं. 1 नंबर, सगळं पटलंय मला. मित्रा, तू माझं हृदय परिवर्तन केलंस. आजपासून मीही बदलणार, सचिनने घोषणा केली. पुन्हा चूक, तू आहेस तसाच राहा. कुणाची कॉपी करण्याचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर स्वतःची ओळखसुद्धा गमावून बसशील. हो, आम्हाला अडचणीत टाकणाऱ्या तुझ्या काही घाणेरड्या सवयी सोडशील तर बरंच होईल. पण कुणाला खुश करायचं म्हणून 100 वेळा फिल्टर करून चकाचक केलेला नकली चेहरा डीपी म्हणून सर्वांच्या समोर ठेवू नकोस. आहेस तसाच राहा, मी सल्ला दिला. इतक्यात दाराजवळ कुणाच्या तरी खाकरण्याचा आवाज ऐकू आला. आम्ही दचकून मागे वळलो. ते प्रधानजी होते. आज चैत्र पुनवेचा सोहळा आहे. रात्री चंद्रोदयानंतर राजघराण्यातील सर्व तरुणी नटून थटून रानातील तळ्यावर जातील. तळ्यात पडलेल्या चांदण्याची पूजा करतील. आपल्याला मनासारखा जोडीदार लाभावा किंवा मिळालेला जोडीदार साती जन्म सोबत असावा, यासाठी हा विधी असतो. फक्त स्त्री वर्गाचा कार्यक्रम असल्याने आज रात्री कुठल्याही पुरुषाने तळ्यावर जाऊ नये हेच बजावण्यासाठी आलो होतो, प्रधानजी कठोर शब्दात म्हणाले. मग राजकुमारींच्या सुरक्षेचं काय? सचिनने पटकन विचारलं. शाही अंगरक्षक योग्य अंतर राखून तळ्याभोवती गस्त घालतील. आपण काळजी करू नये, एकदम फटकारल्यासारखे बोलून प्रधानजी गेले. हा माणूस मला पहिल्यापासूनच आवडत नाही. कधी कधी याचाच राजगादीवर डोळा असल्याचा संशय येतो मला, सचिनने दातोट खाऊन म्हटलं. चला तयारी करा, आज रात्री आपल्याला तळ्यावर जायचंय, मी म्हटलं. अरे पण त्यांनी काय सांगितलं हे ऐकलंस ना तू? पुरुषांना तळ्यावर जायची सक्त मनाई आहे, सचिनने गोंधळून विचारलं. आणि राजकन्येच्या सुरक्षिततेसाठी अंगरक्षक तैनात आहेतच, मग अस्मादिकांना जाण्याची काय गरज? विशालने विचारलं. तुम्हाला त्या अंगरक्षकांवर विश्वास आहे? मला तर अजिबात नाही. ज्यांच्या निगराणीत राज्याचा राजाच एका बंद खोलीत सुरक्षित नाही, ते भर रानात भर रात्री राजकुमारी आणि इतरांना काय सांभाळतील? आपल्याला जायलाच हवं, मी निर्धाराने म्हटलं. पण गुपचूप जावं लागेल ना आपल्याला? ठीक आहे, मी तयार आहे. माझी मालविकाही भेटेल मला तिथे. आज विचारूनच टाकतो तिला लग्नाचं, सचिन खुश होत म्हणाला. आम्ही तयारी केली. आपापल्या बंदुका घेतल्या. खोट्या नाही, खऱ्या खुऱ्या. 9 घोस्ट आता चिरीमिरी जासूस उरले नाहीत. प्रत्येकाकडे लायसन्स्ड गन आहे आणि चालवण्याचं प्रशिक्षणही घेतलंय. चंद्रोदयानंतर सर्व तरुणी सजून धजून महालाबाहेर पडल्या. सगळ्याच स्त्रिया अप्रतिम सुंदर दिसत होत्या, पण राजकुमारी गार्गीची सर कुणालाच नव्हती. बागेत असंख्य फुले असतात, पण डवरलेल्या लाल गुलाबाचं सौंदर्य काही वेगळंच असतं. ती तशी होती. काही कवी सौंदर्याला उगाचच चंद्राची उपमा देतात. चंद्र लाजला वगैरे शब्दप्रयोग करतात, पण चंद्र तर पुरुष, तो का लाजेल? असं आरसपाणी सौंदर्य पाहून उलट त्याला आनंदच व्हायला हवा, जसा आम्हाला होत होता. सचिन आणि विशाल त्यांच्याकडे पाहता पाहता बाल्कनीतून खाली पडतील की काय असे वाटत होते. शेवटी गदागदा हलवून त्यांना भानावर आणलं. सर्व लवाजमा तळ्यावर पोचला असेल याची खात्री होताच आम्ही गुपचूप निघालो. पण अचानक काहीसं आठवलं. सगळेच अंगरक्षक आणि आम्ही सुद्धा तळ्यावर गेलो तर महालाची सुरक्षा कोण पाहणार?
महाराज दालनात एकटेच असतील. मी विशालला त्यांच्या दालनासमोर थांबण्याची विनंती केली. कुरकुरत का होईना पण तो थांबला. सावध रहा, काही धोका असेल तर खिडकीतून हवेत गोळीबार कर. आम्ही असू तिथून तातडीने इथे पोचू, मी सूचना दिल्या. विशालने मान हलवली. शाही अंगरक्षकांच्या नजरेत यायचं नव्हतं आणि शत्रूपासून राजकन्याचं रक्षणही करायचं होतं. आम्ही गावातल्या वाटेने रानातील तळ्याकडे जायचं ठरवलं. पायवाटेवर 2 अंगरक्षक खांद्याला बंदूक लावून मोबाईलवर व्हिडिओ पाहत बसले होते. आम्ही त्यांच्यापासून फक्त 50 फुटांवर असलेल्या झाडीतून रानात शिरलो. त्यांना काहीच पत्ता लागला नाही. राजकुमारींना त्यांना सिक्युरिटी सर्व्हिस पुरवणाऱ्या कंपनीशी या विषयावर बोलायला लावायचं असं मी मनातल्या मनात ठरवलं. टॉर्चच्या उजेडात आम्ही दाट रानात शिरलो. तळं जवळजवळ येत होतं तसा तिथला तरुणींचा कल्लोळ ऐकू येऊ लागला. त्या पारंपरिक गाणी गात असाव्यात. आम्ही टॉर्च बंद केला. चांदणं वाट दाखवण्यासाठी पुरेसं होतं. तळ्याच्या जवळजवळ येत गेलो तेव्हाच एक सावली भरकन समोरून धावत गेली. आम्ही तिचा पाठलाग केला. एका झुडपाखाली बसलेल्या अवस्थेत तो आम्हाला सापडला. तो रॉजर होता, गळ्यात कॅमेरा अडकवलेला. त्याला पाहून आश्चर्य वाटलं. तू इथे काय करतोयस, तेही कॅमेरा घेऊन, सचिनने विचारलं. आय कॅन आस्क यू द सेम ब्रो, रॉजरने उलट उत्तर दिलं. डोंट बी स्मार्ट रॉजर, वी आर डिटेक्टिव्ज. हेच आमचं काम आहे. आम्ही राजकुमारींच्या सुरक्षेसाठी इथे आलोय. पण तू काय करतोयस, मी दम दिला. एक्स्ट्रीमली सॉरी गाईज, मला फक्त या रिच्युअलचे शॉट्स पाहिजे होते माझ्या इन्स्टा हँडलसाठी. मी इराला बोललो तसं, पण तिने मला सोबत घेण्यास नकार दिला. ॲज दिस रिच्युअल मेंट फॉर ओनली विमेन यू नो. सो मी गुपचूप इथे आलो. मला 1-2 शॉट्स मिळालेत. मी आता जातोय. प्लीज डोंट टेल एनीवन और इरा विल किल मी, रॉजर अजिजीने म्हणाला. आम्ही त्याला सोडून दिलं. तो पायवाटेवरून महालाकडे पळाला. त्या इराने नक्की काय पाहिलं रे याच्यात? या रॉजरपेक्षा मी कितीतरी बरा आहे. काय वाटतं तुला? सचिनने माझ्याकडे पाहून पोच दिली. हो खरंच, मागून पाहिलं ना की तू सलमान खान सारखा दिसतोस कधी कधी, मी चेहरा गंभीर ठेवून म्हटलं. काय म्हणतोस? खरंच? उगाच नाही मॅगी फिदा झाली होती माझ्यावर, सचिन खुश होत म्हणाला. झुडपातून चालत आम्ही आणखी थोडं पुढे गेलो. परीकथेतील हा एक प्रसंग असावा असं वाटत होतं. निरभ्र आकाशात गोल बत्ताशासारखा लखलखणारा चंद्र, त्याचं दुधाळ चांदणं रानावर सांडलेलं, असंख्य दिव्या पणत्यांनी उजळून निघालेलं तळं, ठिकठिकाणी सुगंधी फुलांचे गुच्छ विखुरलेले, दिव्यांचा प्रकाश पाण्यात पडून तेही झगमगत असलेलं, आणि त्या इटुकल्या तळ्याला 20-25 सुंदर तरुणींनी ताब्यात घेतलेलं. जणू स्वर्गीय अप्सराच शांत तळ्यावर जलक्रीडेसाठी उतरल्या असाव्यात. त्या गात होत्या. बासरीच्या सुरासारख्या हलकेच हसत होत्या. थट्टा मस्करी करत होत्या. राजकुमारी गार्गी मात्र एकटीच एका कातळावर बसून विमनस्कपणे चंद्राकडे पाहत होती. पाण्यात भिजलेलं तिचं वस्त्र देहाशी चिकटल्याने ते आणखीच मोहक दिसू लागली होती. मी सचिनकडे पाहिलं. त्याचे डोळेही मालविकावरच रुतले होते. इरावतीने तळ्याच्या काठी असलेल्या चाफ्याच्या फुलांचा एक हार बनवला आणि गार्गीच्या जवळ आली. गार्गीची इच्छा नव्हती, पण लहान बहिणीचा आग्रह मोडवेना. तिने तो हार तिला आपल्या गळ्यात घालू दिला. आता ती आणखीनच खुलून दिसू लागली. थोडा वेळ आणखी पाहिलं तर आपण तिच्या प्रेमातच पडू असं वाटून मी लक्ष दुसरीकडे वळवलं. तळ्याच्या आसपास काही धोका नाही ना याची खात्री करू लागलो. तेव्हाच रानालाही कंप फुटेल अशी डरकाळी ऐकू आली. आम्ही सावध झालो. सर्व तरुणी घाबरून गार्गीजवळ एकत्र झाल्या. मी गन बाहेर काढली आणि आसपास पाहू लागलो. अचानक झुडपातून एका विचित्र जनावराने तळ्यात उडी घेतली. पाणी डुचमळलं. सगळ्या तरुणी किंचाळल्या. गार्गीने पटकन कमरेजवळचा खंजीर बाहेर काढला. भयप्रदरित्या गुरगुरत ते जनावर त्यांच्या दिशेने पुढे जाऊ लागलं.